राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर नाशिकमध्ये जवळपास 8.5 तास चाललं। जेवणासाठीचा दुपारचा अर्धा तास वगळला। उर्वरित वेळेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केलं। व्यासपीठासमोर पहिल्या रांगेत पूर्णपणे बसून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सर्व बारकाईनं ऐकत होते। शिबिराचा समारोप त्यांच्याच भाषणानं झाला आणि वयाच्या 84व्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी नव्यानं राजकीय डाव मांडला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा दृष्टिकोनामधनं या कार्यक्रमाची मांडणी झालेली होती। पहिल्या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक नाशिकची निवड करण्यात आली आणि पहिल्याच दिवशी विविध वक्त्यांच्या मार्गदर्शनापर व्याख्यान आणि दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा या वेळी काढण्यात आला। सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणं हा देखील या कार्यक्रमाचा मागचा एक उद्देश असू शकतो असं बोललं जातंय। राष्ट्रवादी फुटली, अजित पवार वेगळे झाले, मतं विभागली गेली, मग कुठल्याही विशिष्ट समाजाचा पवित्रा हाती न घेता सामाजिक ऐक्याचा बिगुल फुंकत शरद पवार गटानं सत्ताधारी पक्षांना शह देण्यासाठी मोर्चामध्ये बांधणी केली आहे आणि आघाडी केल्याचं आता दिसून येत आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या या मोर्चाचा आणि बैठकीचा शरद पवारांना किती फायदा होतो हे निवडणुकीच्या निकालातच समजणार आहे। पण तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।